आणि इकडेच लागून हे बुद्ध विहार आहे, बुद्ध स्मारक आहे आणि काय दादासाहेब फाळके स्मारक आहे. हे नेमकं काय आहे ते आपण जाऊन पाहू. चलो. हे एवढं मोठं आहे म्हणजे इकोचा इको होऊ राहिला इथं. आणि लहान लेकरं मुद्दाम जोर जोरात आवाज करू राहिले. एक वेगळा अनुभव आहे आवाजाचा. इकोचाही इको. क्या बात आहे. हे गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या बाजूला महान चक्रवर्ती सम्राट अशोकांचा फोटो आहे आणि त्या बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. हा, हे आहे बुद्ध स्मारक आणि हे आहे इकडे दादासाहेब फाळके स्मारक. हा बोर्ड आहे पण हे निवडणुकीचा बोर्ड लावलेला असल्याच्याने कन्फ्युज झालो आपण, आहे की नाही. तर आता इकडे तिकीट आहेत, मी तिकीट काढतो. तिकीट दर प्रदानासाठी 20 रुपये, लहान मुलांसाठी 10 रुपये. वाहनतळ फ्री, दुचाकी 10 रुपये. काय घेणे ना, आपली गाडी तिकडे लावायला आपण. चला तिकीट काढून घेतो, नंतर तुम्हाला भेटतो. हे अटी लिहिलेलं आहे. सदर तिकीट हे फाळके स्मारकचे असून बुद्ध विहार येथे प्रवेश विनामूल्य आहे. म्हणजे अक्कल सासू काढत आहे मग तू काढा भाऊ. मग काय हे काढलं भाऊ तिकीट आम्ही ना 150 रुपयाचं. आता चेक करू राहिले. ये फाळलं तिकीट. लेकरायचं एक बरं असते. तेव्हा या स्मारकात इकडे गार्डन आहे, लेकरं लगेच धावत गेले तिकडे. ते स्मारकाचं काही घेणदेण नाही द्यायला. चांगलं आहे. तेव्हा हे इकडे गार्डन आहे. तेव्हा इकडे म्युझिकल फाउंटन भी आहे रे भाऊ. संगीत कारंजा, धबधबा. रेस्टॉरंट आहे, खुले प्रेक्षागृह. वा वा. 12 वर्षीय मुलांसाठी, वर्षाखालील मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क. वर्षातील म्हणून जाल तुम्ही. हे मोठ्यासाठी वाटते पार्क. म्युझिक चालू आहे इकडे. कॉपीराईटचा इश्यू येऊ शकते, आपण बॅकग्राऊंड म्युझिक ऐकू. कारंजा. एक खुल्लं ऑडिटोरियम आहे समजा. हे स्टेज आहे, काही कार्यक्रम होत असतील. ओपन थिएटर झाले म्हणू शकतो आपण. हा एक बोर्ड आहे. या बोर्डावर आलेला आहे छोटे प्रेक्षागृह कला दालन 2. छोटे प्रेक्षागृह इकडे आहे. मला ते बंद पडलेलं आहे किंवा आता बंद असेल सध्या. बुकिंग ऑफिस
नाटकांचे शो असले तर म्हणजे ते 3 इडियट मध्ये कॉलेजमधून दाखवतात तसं दगड दगडच आहे. हे पण मस्त अनुभव आहे. ते हॉस्टेल आणि ते कॉलेज दाखवलं होतं. ऑल इज वेल तो तसं वाटत राहिलं. चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचे छायाचित्र प्रदर्शन. हे आहे ते प्रदर्शन. इकडे शोलेचं पोस्टर आहे. DDLJ क्या बात आहे. 1975 शोले, 1995 दिलवाले दुल्हनिया. हा सगळ्या सेंटर. मुगले आझम 1960 शतकातील विक्रम प्रस्थापित करणारे बहारदार चित्रपट. क्या बात है. फास्ट फॉरवर्ड मध्ये आपण हे पोस्टर पाहून घेऊ. अनुभव हाच तो चित्रपट. 1913 सालचा राजा हरिश्चंद्र. कैलासवासी दादासाहेब फाळके यांनी तंत्रज्ञान विकसित करून पहिला भारतीय मूकपट बनवला. क्या बात है. हे पोस्टर अभिमान गर्वाची बाब आहे आपल्यासाठी. मराठी माणूस होता भाऊ. हां मग 1916 सिंहस्थ पर्वणी. हां एक माहितीपट. बरं 1916 बालगंधर्व मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टी लाभले की अपूर्व लेणी. 1917 लंकादहन. 1918 कृष्णजन्म. 1919 कालियामर्दन. 1920 पेन्शन कॉपर. 1920 जुबेदा. क्या बात है. मंगेशकर कुटुंबीय वर मस्त लिहिले. मंगेशकर परिवार यांच्याशिवाय चित्रपट सृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. खरी गोष्ट. हे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके. क्या बात है. श्रीमती सरस्वतीबाई दादासाहेब फाळके या दोघांसोबत तर आपला एका फ्रेममध्ये असणं ही खरंच प्राऊड मुमेंट आहे. गर्वाची बाब आहे. अभिमानाची बाब आहे. सॅल्यूट आहे तुमच्या कार्याला. ही वास्तू खाली लिहिलेल्या दादासाहेब फाळके यांनी आपले अनेक चित्रपट याच वास्तूत तयार केले. त्या काळचा स्टुडिओ म्हणू आपण. त्यांचा ऑफिस स्टुडिओ. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांनी फिल्म प्रोसेसिंग आणि एडिटिंग करण्याची लॅब. ही त्याची लॅब. क्या बात. कौलारू लॅब. ग्रेट यार. हा कॅमेरा. हा मेंटेन नाही. स्वच्छता नाही पण इथं फोटोची. हा स्टुडिओ दादासाहेबांचा. खरं तर आपण पाया पडायला पाहिजे इथे है ना. पहिल्या चित्रपटाचं पोस्टर राजा हरिश्चंद्राचं. पु ल देशपांडे कुठल्या तरी कार्यक्रमात बोलतायत फाळकेंबद्दल असतं. एक तिकीट होतं मला वाटतं त्या काळचं. 20 पैशाचं किंवा 2 पैशाचं असं. दादासाहेबांचा अंतिम चित्रपट गंगा अवतरण. मलाही माहीत नव्हतं.
दादासाहेब फाळके. हे पहा, धोंडीराज कंसात दादासाहेब गोविंद फाळके, 1870 ते 1944. पायोनियर ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री. चित्रपट संस्कृती आपली भारतातली हा एक काळ असा होता, म्हणजे अजूनही आहे काही ठिकाणी, साऊथमध्ये तर आहेच आहे. चित्रपट पाहणे हे अविभाज्य घटक समजतात. कितीतरी करोडो रुपयाची इंडस्ट्री आहे त्याच्यावर. त्याचे जनक दादासाहेब फाळके, मराठी माणूस, चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके, अभिमानाची बाब आहे. मी तर त्यांचं प्रदर्शन, क्या बात, सॅल्यूट आहे.